ठरलं तर मग या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे सायली आणि तिथे प्रतिमा या दोघींचं जीवन धोक्यात आलेलं असतं. नियती या दोघांचा जीवन वाचवून असा इन्सिडेंट घडून आणणार आहे की प्रतिमाची वाचा आणि सायलीचा स्मृती या दोघांचा मेळ बसणार आहे. सायली जेव्हा हॉस्पिटलमध्ये असते तेव्हा अर्जुन, प्रताप आणि सायली हे तिघं पण हॉस्पिटलमध्ये असतात. प्रिया येऊन जाऊन असते. तिला प्रतिमा त्याची मारण्याची अपडेट द्यायची असते. इथे प्रताप अर्जुनला बोलतो, तू जाऊन घरी दहीहंडीचा कार्यक्रम कर. तेव्हा अर्जुन बोलतो, माझं खरंच मन होणार नाही. तेव्हा प्रताप बोलतो की आपल्याला सायलीला बरं करायचं असेल तर हे आपल्याला करायला हवं. सायलीची इच्छा होती की अर्जुनने दहीहंडी फोडावी. तू दहीहंडी फोडलीस तर आपल्या परंपरेमध्ये खंडन होणार नाही. तेव्हा अर्जुन बोलतो, सायलीची न्यूज कळू दे, तेव्हा नंतर मी निघून जाईन. इथे प्रिया नागराजला अपडेट असते की नागराज सांगतो की इथे कोण असणार, तिथे कोण असणार, दहीहंडीचा कार्यक्रम होणार की नाही. तेव्हा प्रिया सांगते की दहीहंडीचा कार्यक्रम होणार. प्रिया म्हणते, मला वाटलं होतं की सायली ते ॲडमिट आहे तर दहीहंडीचा कार्यक्रम होणार नाही, पण तसं काही होणार नाही. मी आत्ताच प्रतापरावांचं बोलणं ऐकलं आहे. प्रतापराव सांगतात की दहीहंडीचा कार्यक्रम व्हायला हवा. इथून अर्जुनला ते दहीहंडी फोडण्यासाठी पाठवतात. इथे काही माणसं असतील. इथे प्रताप मामा आणि कल्पना मामा इथे असतील. त्याचवेळी अर्जुन घरी जाईल. अर्जुन, अश्विन आणि चेतन तिघजण हे दहीहंडीमध्ये बिझी असतील. त्यावेळी पूर्णा आजी आणि कल्पना ह्या दोघीच घरात असतील. त्यामुळे आपलं काम होऊन जाईल. तो नागराज बोलतो, चालेल, पण तू प्रिया आता घरी ये, कारण की तू प्रतिमात्याला बाहेर काढण्यास प्रयत्न करशील. प्रतिमात्याला घरात मारण्यापेक्षा ती दहीहंडी बघण्यासाठी बाहेर आली की तिला मारण्यास सोपं जाईल. तेव्हा प्रिया बोलते, ठीक आहे. इकडे अर्जुनला दहीहंडी फोडण्याचा काही इंटरेस्ट नसतो, पण तो प्रताप म्हणून दहीहंडी फोडायला वरती जातो. तेव्हा अर्जुन बाहेर येतो आणि प्रतिमात्याला शोधण्याचा प्रयत्न करतो. इकडे नागराजची माणसं प्रतिमाला मारण्यासाठी तिला शोधण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा प्रिया नागराजला सांगते, आपण प्रतिमात्याला कुठे सोडलंय. तेव्हा नागराजची माणसं प्रतिमात्याला शोधायला जातात. तेव्हा अर्जुन प्रतिमात्याला शोधायला जातो, पण त्याला काही दिसत नाही, कारण की सगळीकडे दहीहंडीचा कार्यक्रम असतो. अर्जुन ठरवतो की आपण दहीहंडी फोडायला वरती चढलो तर आपल्याला प्रतिमात्या दिसेल. तेव्हा अर्जुन वरच्या थरावर पोहोचतो. तेव्हा तो पाहतो तर प्रतिमात्यावर काही गुंड हल्ला करत असतात. तेव्हा अर्जुन तिथे धावत येतो आणि गुंडांना मारण्यासाठी प्रयत्न करतो. इकडे गुंड अर्जुनला पाहतात आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात एक गुंड अर्जुनला पाटणं मारण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा प्रतिमात्या जोरात ओरडते. तेव्हा अर्जुन दोघांना बेदम मार देतो आणि प्रतिमात्याची सुटका होते. आणि इकडे हॉस्पिटलमध्ये सायली हळूहळू बरी होत असते.